हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये मीनिंग बघूया. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन, ज्याच्यामध्ये आपल्याला एक वर्ड दिलेला आहे, त्याचं मीनिंग दिलेलं आहे आणि ते जे सेंटेन्स दिलेलं आहे त्या फ्रेज करता आपण वन वर्ड काय सबस्टिट्यूट करू ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचं आणि त्याचं सुद्धा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया. आणि लास्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे स्टॅगर. STAGGER, स्टॅगर. सो स्टॅगरचं मीनिंग होतं वॉक ऑर मूव्ह अनस्टेडीली ॲज इफ अबाउट टू फॉल, म्हणजेच असं अडकून अडकून चालले, म्हणजे जसं की आपण पडत आहे आता. ओके. एस्टॉनिश ऑर डीपली शॉक टू अरेंज इव्हेंट्स, पेमेंट अवर्स एक्सेट्रा सो दॅट दे डू नॉट ऑकर ॲट द सेम टाइम. ओके. सो 2 मीनिंग आहे याचे. तर काय होतं, स्टॅगर म्हणजे एकतर अडखळून चालणे, जसं की पडत आहे असं चालणे, डगमगणे. ओके. आणि काय करणे, टू अरेंज करणे इव्हेंट, पेमेंट्स, अवर्स एक्सेट्रा सो दॅट की ते एकाच टाइमवर नाही येणार असं. सो हे 2 अर्थ आहे स्टॅगरचे. एकतर आहे की डगमगून चालणे, अडथळाने चालणे, ज्याने की पडत आहे असं वाटतं. आणि दुसरं जे मीनिंग आहे, इव्हेंट किंवा काही असं अरेंज करणे की जे की ते एका टाइमवर नाही येणार. ओके. सो असे 2 मीनिंग्स आहेत. सो स्टॅगर म्हणजे मराठीमध्ये काय होतं, अडखळणे, तोल जाणे आणि डगमगणे, डुलणे सुद्धा म्हणू शकतो. तर स्टॅगर म्हणजे काय होतं, वॉक ऑर मूव्ह अनस्टेडीली ॲज इफ अबाउट टू फॉल आणि ॲस्टॉनिश्ड ऑर डीपली शॉक. दुसरं मीनिंग आहे टू अरेंज इव्हेंट, पेमेंट्स, अवर्स एक्सेट्रा सो दॅट दे डू नॉट ऑकर ॲट द सेम टाइम. तर स्टॅगरचे सिनोनिम्स काय आहेत, डिस्पर्स, डिस्ट्रीब्यूट, अमेज, ॲस्टॉनिश, टोटर आणि फॅल्टर, FALTER, फॉल्टर. आणि अँटोनिम्स आहेत स्टेडी, स्टे, काम आणि क्लॅरिफाय. सेंटेन्समध्ये यूज केलेला आहे वर्डला. सो एकदा तुम्ही वाचून घ्या आणि कसं त्या वर्डला त्याच्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे ते स्वतःच्या मनाने तयार करून बघा. परत एकदा बघूया. स्टॅगर म्हणजे काय होतं, अडखळणे, तोल जाणे, डगमगणे किंवा डुलणे. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत डिस्पर्स, डिस्ट्रीब्यूट, अमेज, ॲस्टॉनिश, टोटर आणि फॉल्टर. आणि अँटोनिम्स काय आहेत, स्टडी, स्टे, काम आणि क्लॅरिफाय. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे टोरंट. TORRENT, टोरंट. टोरंटचं मिनिंग आहे अ स्ट्रॉंग अँड फास्ट मुव्हिंग स्ट्रीम ऑफ वॉटर ऑर अदर लिक्विड. म्हणजेच काय, जोराचा जो प्रवाह असतो, कशाचा, एकतर पाण्याचा किंवा काही दुसरं अदर लिक्विड जे आहे, दुसरं काही वॉटर आहे किंवा दुसरं काही लिक्विड आहे, त्याचा जो जोराचा प्रवाह असतो त्याला म्हटलं जातं टोरंट. ओके. दुसरं एखादं द्रव्य किंवा पाणी यांचा जो जोरात प्रवाह असतो त्याला म्हटलं जातं टोरंट. सो मराठीमध्ये काय होतं मग, टोरंट म्हणजे जोराचा प्रवाह किंवा मुसळधार पाऊस. सो टोरंट म्हणजे काय आहे, इंग्लिशमध्ये मीनिंग काय आहे त्याचं, अ स्ट्रॉंग अँड फास्ट मुव्हिंग स्ट्रीम ऑफ वॉटर ऑर अदर लिक्विड. आणि मराठीमध्ये मीनिंग होतं जोराचा प्रवाह किंवा मुसळधार पाऊस. सिनोनिम्स आहेत स्पेट, इन्युंडेशन, डिल्यूज, फ्लो, कास्केड, कॅटरॅक्ट, रॅपिड्स, अटॅक आणि बाउट. आणि अँटोनिम्स आहेत ड्रॉट, डर्थ आणि डिफिशियन्सी. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत टोरंटचे. तर सिनोनिम्स आहेत स्पेट, इन्युंडेशन, डिल्यूज, फ्लो, कास्केड, कॅटरॅक्ट, रॅपिड्स, अटॅक आणि बाउट. आणि अँटोनिम्स आहेत ड्रॉट, डर्थ आणि डिफिशियन्सी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे, नेक्स्ट वर्ड आहे इन्युअर. सो इन्युअरचं मिनिंग आहे टू कॉज समवन टू बिकम अकस्टम टू समथिंग, टू इम्पार्ट इन्फॉर्मेशन ऑर नॉलेज. म्हणजेच काय करणे, इन्युअर म्हणजे सवय लावणे, कशाची पण सवय लावणे, त्याला काय म्हटलं जातं, इन्युअर असं म्हटलं जातं. किंवा कशाची पण सवय लावणे, म्हणजे जसं की काही अडचण येत आहे, काही कष्ट येत आहे, त्याची सुद्धा सहन करण्याची सवय लावून घेणे, त्याला म्हटलं जातं इन्युअर. इन्युअर म्हणजे एकंदरीत अर्थ होतो सवय लावणे. सो मराठीमध्ये काय होतं, इन्युअरचा अर्थ
सवय लावणे किंवा अंगवळणी पाडणे. जसं एखादं लहान मूल असतं, ते लहान मूल एखाद्याच्या अंगावरचं होऊन जातं म्हणजे त्याला त्याची सवय होऊन जाते. नेहमी त्याला तोच मनुष्य लागतो, नेहमी त्याच्याच कुशीत तो झोपतो, नेहमी त्याच्याच हातामध्ये राहतो. तर ते काय झाली आहे, त्या लहान मुलाला सवय झालेली आहे. म्हणजे काय झालेली आहे, इनोअर झालेली आहे. म्हणजेच काय, तर अंगवळणी पडलेला आहे तो, त्याला म्हटलं जातं इनोअर. किंवा काय होतं, कष्ट अडचण सहन करण्याची सवय होणे अथवा करवणे. तर काय होतं इनोअर म्हणजे टू कॉज समवन टू बिकम अकस्टम टू समथिंग, टू इम्पार्ट इन्फॉर्मेशन ऑर नॉलेज. म्हणजेच काय होतं, तर सवय लावणे, अंगवळणी पाडणे किंवा कष्ट अडथळा सहन करण्याची सवय होणे किंवा करवणे, त्याला म्हटलं जातं इनोअर. सिनोनिम्स आहेत स्ट्रेंथन, हार्डन, कोॲग्युलेट, कॉम्पॅक्ट आणि कन्सोलिडेट. आणि अँटोनिम्स आहेत एनफेबल, डेलिबिलेटेड आणि डिसऑर्डर. काय आहेत परत एकदा बघूया आपण इनोअरचं सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. सिनोनिम्स आहेत स्ट्रेंथन, हार्डन, कोॲग्युलेट, कॉम्पॅक्ट आणि कन्सोलिडेट. आणि अँटोनिम्स आहेत एनफेबल, डेबिलिटेट आणि डिसऑर्डर. ओके, हे आहेत अँटोनिम्स इनोअरचे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे रेगेलिया, REGALIA. रेगेलिया म्हणजे काय होतं, द एम्ब्लेम्स ऑर इन्सिग्निया ऑफ रॉयल्टी. म्हणजेच राजेशाहीचे जे चिन्ह असते किंवा राजेशाहीचे जे वेगळे पोशाख असते, एक प्रकारचे पोशाख जे असते, त्यांना काय म्हटलं जातं, रेगेलिया असं म्हटलं जातं. तर राजेशाहीचे चिन्ह किंवा शाही पोशाख जे असतो त्याला म्हटलं जातं रेगेलिया. सो मराठीमध्ये काय होतं, रेगेलिया म्हणजे राजेशाहीची चिन्हे किंवा शाही पोशाख किंवा विशेष अधिकार. तर रेगेलिया म्हणजे काय होतं, द एम्ब्लेम्स ऑर इन्सिग्निया ऑफ रॉयल्टी. म्हणजेच राजेशाहीची चिन्हे, शाही पोशाख किंवा विशेष अधिकार, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये रिगेलिया. नेक्स्ट वर्ड आहे सॅक्रिलेज, SACRILEGE. सॅक्रिलेज म्हणजे काय होतं, तर व्हायोलेशन ऑफ मिसयूज ऑफ व्हॉट इज रिगार्डेड ॲज सॅक्रेड. म्हणजे सॅक्रेड म्हणजे काय होतं, जे पवित्र आहे. ओके, त्या पवित्र वस्तूला काय करणे, एक तर त्याची विटंबना करणे किंवा अपवित्र करणे त्या स्थळाला. ओके, पवित्र स्थळाला अपवित्र करणे किंवा त्याची विटंबना करणे म्हणजे काय होतं, सॅक्रिलेज. ओके, सो सॅक्रिलेज म्हणजे मराठीमध्ये होतं पवित्र वस्तू किंवा स्थळाचा अनादर करणे. आणखी काय अर्थ होतो याचा, की अपवित्र करणे किंवा त्याची विटंबना करणे. ओके, सो काय आहे सॅक्रिलेज म्हणजे व्हायोलेशन ऑफ मिसयूज ऑफ व्हॉट इज रिगार्डेड ॲज सॅक्रेड. म्हणजेच काय होतं, त्याचं मराठीमध्ये मिनिंग पवित्र वस्तू किंवा स्थळाचा अनादर करणे, अपवित्र करणे किंवा त्याची विटंबना करणे. तर याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वन वर्ड मध्ये सॅक्रिलेज. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे कोहेसिव्ह. सो कोहेसिव्हची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, COHESIVE. आणि कोहेसिव्ह म्हणजे काय होतं, तर संलग्न करणे. संलग्न करणे म्हणजेच काय करणे, तर घट्टपणे जोडणे. तर कोहेसिव्ह म्हणजे होतं मराठीमध्ये घट्ट जोडणे. तर मराठीमध्ये मिनिंग काय होतं कोहेसिव्हचं, संलग्न किंवा घट्ट जोडलेले. आणि कोहेसिव्हची करेक्ट स्पेलिंग काय आहे, COHESIVE.
नेक्स्ट वर्ड आहे सिमेंटिंग. सो सिमेंटिंगची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, CEMENTING. आणि सिमेंटिंग म्हणजे पण काय होते, जोडणे. मराठीमध्ये काय होतं सिमेंटिंग म्हणजे जोडणे किंवा घट्ट करणे, एकत्र आणणे किंवा मजबूत करणे. सो सिमेंटिंगची करेक्ट स्पेलिंग आहे CEMENTING. आणि मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं जोडणे, घट्ट करणे, एकत्र आणणे किंवा मजबूत करणे. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे क्लोज ॲट हँड. क्लोज ॲट हँडचा अर्थ आहे इफ समथिंग इज क्लोज ॲट हँड इट इज नियर बाय ऑर कन्व्हिनियंटली लोकेटेड. म्हणजेच काय आहे, जे जवळपास आहे. ओके, आपण एखाद्या नगरमध्ये राहत आहे, तर एखादं दुसरं जे नगर आहे ते आपल्या घराच्या फार जवळ आहे, तर काय म्हणतो आपण, ते कन्व्हिनियंट आहे आपल्यासाठी, खूप जवळ आहे, त्याला काय म्हटलं जातं, क्लोज ॲट हँड. किंवा एखादी वस्तू आहे, समजा मी इथे उभी आहे आणि हा जो बोर्ड आहे हा माझ्या एकदम क्लोज आहे, म्हणजेच काय आहे, माझ्या क्लोज ॲट हँड आहे, फार जवळ आहे, त्याला म्हटलं जातं क्लोज ॲट हँड. म्हणजेच काय, तर जवळच आहे, हातालगतच आहे, त्याला म्हटलं जातं क्लोज ॲट हँड. मराठीमध्ये काय होतं मग, जवळ, जवळपास, हातात किंवा हातालगत किंवा निकट. ओके, नेक्स्ट आहे क्लोज टू युअर हार्ट. क्लोज टू युअर हार्टचं मिनिंग आहे इफ समथिंग इज क्लोज टू युअर हार्ट यू केअर अ लॉट अबाउट इट. म्हणजेच डिअर टू युअर हार्ट इज अन अल्टरनेटिव्ह. सो क्लोज टू युअर हार्टचं अल्टरनेटिव्ह काय आहे, डिअर टू युअर हार्ट. म्हणजेच या दोघांचे अर्थ सेमच आहे. काय आहे अर्थ, इफ समथिंग इज क्लोज टू युअर हार्ट म्हणजे यू केअर अ लॉट अबाउट इट, म्हणजे आपण त्याची जास्त काळजी घेतो, जो आपल्या जवळचा असतो, म्हणजे आपल्यासाठी जो प्रिय असतो, महत्वाचा असतो, त्याला म्हटलं जातं क्लोज टू युअर हार्ट. आपल्या हृदयाच्या फार जवळचा, आपल्यासाठी प्रिय, खूप महत्वाचा जो असतो, त्याला म्हटलं जातं क्लोज टू युअर हार्ट. मराठीमध्ये काय होतं मग क्लोज टू युअर हार्टचा अर्थ, तुमच्यासाठी खूप महत्वाचे किंवा हृदयाच्या जवळचे, प्रिय किंवा मनापासून आवडणारे. सो क्लोज टू युअर हार्टचा काय अर्थ होतो, इफ समथिंग इज क्लोज टू युअर हार्ट म्हणजेच आपण त्याची जास्त केअर करतो, आणि त्याचं अल्टरनेटिव्ह काय आहे, डिअर टू युअर हार्ट. आणि मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं तुमच्यासाठी खूप महत्वाचे, हृदयाच्या जवळचे, प्रिय किंवा मनापासून आवडणारे. सो परत एकदा वाचून घ्या, तुम्ही नोट डाऊन करत चला, जे आधीचे वर्ड झाले ते सुद्धा एकदा रिवाइज करत चालत जा. तुमच्यासाठी इझी पडेल जेव्हा एक्झाम्स येतील. आता जसे नोटिफिकेशन्स येत आहेत, हायकोर्टचे नोटिफिकेशन्स आलेले आहे, तलाठी भरतीचे पण फार लवकरच येतील नोटिफिकेशन, त्याकरता तुम्हाला इझी पडेल इंग्लिश वाचण्याकरता, आणि जे व्होकॅब्युलरी आहे ते इझी जाईल तुम्हाला जर तुम्ही असं वाचलं तर. मराठीमध्ये त्याचं मिनिंग आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की तो वर्ड त्या सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे. सो तुम्हाला सेशन आवडला असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू, थँक्यू.